पण मला असं वाटतं की शेतीसारखा एक विषय आहे जिथं आपण जर पाणी दिलं शेतीला. इस्रायलला गेलो होतो शेती पाण्यासाठी 1996ला. महाराष्ट्र एवढा देश आहे, आपला एवढाच देश आहे, एक तळ आहे, एक मोठं तळ आहे त्यांच्याकडे. त्या एका तळ्याचं त्याने लिफ्ट केलंय आणि इस्रायलच्या सगळ्या देशामध्ये पाणी फिरवलं ते. म्हणजे कुठेही अशी जागा नाही की जिथे तिथे पाणी नाही. अर्थव्यवस्थेचं मला फार काही कळत नाही, पण मला असं वाटतं की शेतीसारखा एक विषय आहे जिथं आपण जर पाणी दिलं शेतीला. आज मी बघतो, मी माझी स्वतःची शेती करतो. आता यावर्षी फक्त खरीप घेता आलं, रब्बी घेता आली नाही, कारण पाणी जे आहे लातूर जिल्ह्यामध्ये ते पिण्यासाठी ठेवलं. आणि म्हणून माझा 17 एकर ऊस होता तो मी मोडला, कारण आता ऊस घेता येणार नाही आहे, कारण त्याला पाणी नाही आहे. मग आपण आपलं जे पारंपरिक शेती आहे तर आपण सर्व पाहतो, तर आपण शेतीकडे जाऊन शेतीला समजा आपण पाणी द्यायचा प्रयत्न केला. आणि फार कठीण नाही. पश्चिम महाराष्ट्रात नद्या आहेत असं नाही, तळे आहेत असं नाही, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये लिफ्ट इरिगेशन आहे. तर मोठ्या तळ्यातनं ते पाणी उचलून हे प्रत्येक शेतावर, बारामतीला सर्वात कमी पाऊस पडतो, पण बारामतीला 12 महिने ऊस असतो, कारण तिथे काही तळ वगैरे नाही आहे. पण तरीही ते पाणी लिफ्टने तिथपर्यंत नेलं, किंवा तिथं आपण असं म्हणूया की तिथं ते सगळ्या जे आहे काढून तिथपर्यंत नेलं पाणी. तर मला असं वाटतं की आपण समजा विषय करायचा असेल तर शेतीला जर आपण पाणी दिलं, आणि 12 महिने जे शेती चालली. इस्रायलला गेलो होतो शेती पाण्यासाठी 1996ला. महाराष्ट्र एवढा देश आहे, आपला एवढाच देश आहे, एक तळ आहे, एक मोठं तळ आहे त्यांच्याकडे. त्या एका तळ्याचं त्याने लिफ्ट केलंय आणि इस्रायलच्या सगळ्या देशामध्ये पाणी फिरवलं त्याने. म्हणजे कुठेही अशी जागा नाही की जिथे तिथे पाणी नाही. हे मी 96चं सांगतो. आणि मी तिथे गुलाबाच्या शेतीला भेट दिली. एक गुलाबाची शेती होती. तिथे गेल्यानंतर मी डॉक्टर आहे, गुलाबाच्या शेतीत जात असताना त्यांनी मला बाहेरून गाऊन दिला, मास्क दिला, कॅप दिला, माझ्या बुटाला कव्हर दिलं आणि माझ्या हाताला हातमोजे दिले. त्याच्यानंतर ऊसाची शेती बघायला पाठवलं, माझ्या आपल्या गुलाबाची. आत गेलो मी, तर मी त्यांना सांगितलं हे असं का. म्हणे ह्या गुलाबावर त्याचं इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही आत जेव्हा येता तर तेव्हा तुम्हाला निर्जंतुक केलं जातं. आणि त्या माणसाच्याकडे विमान होतं, विमान, जो त्या विमानाने रोज एक विमान भरून फुलं अमेरिकेला घेऊन जायचं. अशा प्रकारची शेती त्यांच्याकडे होते. त्यांच्याकडे शेती जी होते ते आपल्याकडे का होऊ नये. तर आपल्याकडे मला असं वाटतं की असंच तुम्ही जे मार्गदर्शन करता रवी किंवा यांनी जे लिहिलं आहे, तर आपल्याकडे असं पाहायला पाहिजे की आपण बघतो ना काही ठिकाणी चीनमध्ये बघा किंवा मोठ्या देशामध्ये बघा, काही धोरणं जे आहेत, आरोग्याचं धोरण, पक्ष कोणताही येऊ, सत्ता कोणतीही येऊ, आरोग्याचं धोरण ठरलेलं आहे, देशाने ठरवलं आहे. तसंच तिथलं जे धोरण आहे, कुटुंब संस्थेचं धोरण ठरलेलं आहे. तिथलं आपण इरिगेशनचं धोरण ठरलेलं आहे, आरोग्याचे धोरणं जसे ठरलेले आहेत. म्हणजे काही 5 अशा गोष्टी आहेत की ज्या 5 गोष्टी ठरलेल्या आहेत की ह्या अशाच होणार. असं झाल्याने आपल्या देशाची प्रगती होऊ शकते.